चलो, वेलकम बॅक टू द सिव्हिल टेक. आता आजच्या लेक्चरपासून आपण सिव्हिल इंजिनियर, बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग हे चालू करणार आहोत. ठीक आहे. आता वेळ न वाया घालवता आपण बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो पार्ट आहे पहिला तो स्टार्ट करणार आहोत. आता कसं आहे माहिती का, मी मेकॅनिक्समध्ये जर तुम्ही पहिला लेक्चर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये ना मी असं सांगितलं होतं की या टॉपिकवर इतके इतके क्वेश्चन आलेले आहेत. पण बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग हे इतकं डीपमध्ये आहे ना की सपोज सिमेंट आहे तर सिमेंटच्या कधी टेस्टवर क्वेश्चन येतो, कधी सिमेंटच्या कंपाऊंडवर क्वेश्चन येतो, कधी सिमेंटच्या इन्ग्रेडियंटवर क्वेश्चन येतो. हे वेगवेगळे बरं का, कंपाऊंड, इन्ग्रेडियंट, टेस्टमध्ये फिजिकल, लॅबोरेटरी सगळं खूप वास्ट आहे. ह्याच्यामुळे मी असं प्रेडिक्टच नाही करू शकत, मी म्हणजे काय कोणीच नाही करू शकत की सिमेंटवर इतकेच क्वेश्चन येतील, सँडवर इतकेच क्वेश्चन येतील. सो बेटर वे आपण एक मटेरियल घ्यायचं, त्याला डीपमध्ये बघायचं आणि पुढचं मटेरियल बघायचं. आपण याचा कुठेही विचार करणार नाही मागच्या वेळेस सिमेंटवर आला होता तर यावेळेस सिमेंटवर नाही येणार, सँडवर येईल. काय सांगता, सिमेंटवरच परत क्वेश्चन आला तर काय करणार. त्याच्यामुळे मी इथे कुठेही तुम्हाला ॲनालिसिस देत नाही आहे की सिमेंटवर इतक्या वेळेस क्वेश्चन आला, सँडवर इतक्या वेळेस आला, सबस्ट्रक्चरवर इतक्या वेळेस आला, सुपरस्ट्रक्चरवर आला, तर असं मी काही सांगू शकणार नाही. आणि मला असं म्हणायचं, जे कोणी सांगत असेल त्याच्यावरही ब्लाइंडली विश्वास ठेवू नका. ठीक आहे. चला आपण स्टार्ट करतोय बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे. 10 मार्काचा सब्जेक्ट आहे MPSC मध्ये. 14 मार्काचा सब्जेक्ट आपण संपवलेला आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. आता त्याच्या पुढे 10 मार्काचा सब्जेक्ट आजपासून आपण चालू करतोय. त्याचं नाव आहे बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे. चलो, लेट अस स्टार्ट विथ द बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग. बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग. आता या बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ना पहिल्या युनिटमध्ये आपण मटेरियल्स बघणार आहे. मी हे युनिट नंबर 1 बद्दल बोलते. मी हे मनाने युनिट तयार केलेत बरं का. तर आपण पहिल्या युनिटमध्ये मटेरियल्स बघणार. हा झाला पहिला पॉइंट. पहिल्याच युनिटमध्ये आपण बघणार सबस्ट्रक्चर, सुपरस्ट्रक्चर, सब अँड सुपरस्ट्रक्चर. आणि पहिल्याच युनिटमध्ये आपण मटेरियल्स अँड कन्स्ट्रक्शन झालं, सबस्ट्रक्चर, सुपरस्ट्रक्चर झालं आणि याच्यामध्ये व्हेरियस टेस्ट काय काय असतात या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. मी काय करणार आहे तुम्हाला एक सांगतो बरं का, माझी स्ट्रॅटर्जी सांगतो. सपोज म्हणजे काय, आज मी घेणारच आहे सिमेंट शिकवणार आहे मी आज सिमेंट. मग नंतर मी शिकवीन सँड, नंतर मी शिकवीन स्टोन, नंतर मी शिकवीन ब्रिक. तर आपण ना प्रत्येक लेक्चरमध्ये एक नवीन एलिमेंट हा डीपमध्ये बघूयात. कारण ना डीपमध्ये जर तुम्ही शिकलेले असाल, वरवर क्वेश्चन आले तर इझिली आन्सर देताल आणि डीपमध्ये आले तरी तुम्ही देऊ शकताल. ठीक आहे. आपण हा सब्जेक्ट एकदम इझिली, फ्रेंडली आणि मस्त एकदम हसत खेळत शिकणार आहोत. ठीक आहे. चला, मटेरियल्सला आता आपण स्टार्ट करू. मी काय बोललो लक्षात आलं ना, आतापर्यंत बोललो बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग चालू केलं आपण. पहिलं युनिट मी हे माझ्या मनाने तयार केलंय. मग पहिल्या युनिटमध्ये आपण मटेरियल्स अँड कन्स्ट्रक्शन, सबस्ट्रक्चर, सुपरस्ट्रक्चर अँड व्हेरियस टेस्ट हा एक प्रकार याच्यामध्ये शिकणार. मग टेस्ट त्या मटेरियलवर असतील, टेस्ट त्या कॉन्क्रीटवर असतील, अशा सगळ्या टेस्ट आपण इथे बघणार आहोत. कोणत्या? फर्स्ट युनिटमध्ये. ठीक आहे. चलो, 10 मार्काचा सब्जेक्ट आहे. ऑल द बेस्ट. सगळ्यांनी छान स्कोर करायचा आहे. चलो बघू आपण एक काय असतं सिमेंट. सिमेंटला स्टार्ट करूयात आपण. सिमेंट is a mixture of calcareous. काय? Cement is a mixture of calcareous and argillaceous. आता याला म्हणण्यामध्ये फरक येऊ शकतो. कुणी याला आर्गिलॅशियस म्हणतं, कुणी आर्जिलॅशियस म्हणतं. तुमच्यावर आहे.
इथं आपल्याला स्पेलिंग थोडीच खेळायचे, प्रोनाऊन्सिएशन थोडीच खेळायचे. आर्गिलॅशियस म्हणा, आर्जिलॅशियस म्हणा, आपल्याला एवढंच बघायचे. सिमेंट इज अ मिक्सचर ऑफ कॅल्कॅरियस अँड आर्जिलॅशियस मटेरियल. या कॅल्कॅरियस मटेरियलमध्ये काय असतं? कॅल्कॅरियस मटेरियलमध्ये असतं आपलं सिमेंट रॉक, त्याच्यानंतर असतं लाईम, चुना, चॉक. हे मटेरियल्स ना कॅल्कॅरियस मटेरियलमध्ये असतात. ठीक आहे. आर्जिलॅशियस मटेरियलमध्ये सिलिका, ॲल्युमिना आणि भरपूर सारे ETC छोटे छोटे घटक असतात, हे मेनली असतात. ठीक आहे. तर सिमेंट इज अ मिक्सचर ऑफ कॅल्कॅरियस अँड आर्जिलॅशियस मटेरियल. ठीक आहे. कॅल्कॅरियस म्हणजे सिमेंट रॉक, लाईमस्टोन, चॉक, आणि आर्जिलॅशियस मध्ये सिलिका, ॲल्युमिना एटसेट्रा, अजून छोटे छोटे घटक असतात. तर हे झाले आर्जिलॅशियस मटेरियल. काय होतं माहिती का, आता हा भाग आपल्या याचा नाहीये, काय म्हणतात MPSC मध्ये कुठेही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ सिमेंट असं सांगितलेलं नाही. पण 2 मिनिटात आपण प्रोसेस फक्त ऐकून घेऊ, मी फळ्यावर लिहिणार नाही, ऐकून घेऊ. काय असतं, हे ज्यावेळेस कॅल्कॅरियस मटेरियल, एक्झाम्पल लाईम, हे मिक्स होतात सिलिका सोबत. ह्याचे 2 प्रकार आहेत. सिमेंट प्रोडक्शनचे 2 प्रकारे आपण सिमेंट प्रोड्यूस करू शकतो, एक वेट प्रोसेस, एक ड्राय प्रोसेस. ठीक आहे. नावातच आहे त्याच्या, ड्राय मध्ये आपण पाण्याचा वापर करत नाही, वेट मध्ये आपण पाण्याचा वापर करतो. ठीक आहे. सो दोन्ही प्रोसेसमध्ये होणार एकच आहे, कॅल्कॅरियस आणि आर्जिलॅशियस मटेरियल मिक्सअप होणारे, त्यांना हीट करणारे, हीट केल्यानंतर क्लिंकर फॉर्म होणारे, क्लिंकर फॉर्म झाल्यानंतर त्याला ग्राइंडरनी बारीक करणार आपण. ठीक आहे. साधारण 1400 ते 1500 डिग्रीला आपण सिमेंट गरम करतो. म्हणजे सिमेंट प्रोडक्शन कधी होतं? 1400 ते 1500 डिग्री सेंटीग्रेड. ठीक आहे. कॅल्कॅरियस अँड आर्जिलॅशियस मटेरियल ज्यावेळेस मिक्सअप होतात, हे मिक्सअप सहजासहजी होतील का? नाही, त्याला आपल्याला हीट करावं लागतं. हीट केल्यानंतर क्लिंकर्स म्हणजे दगड फॉर्म होतात. हे दगड कोणत्या टेम्परेचरला फॉर्म होतात? 1400 ते 1500 डिग्री सेंटीग्रेड. आता हे जे दगड फॉर्म झालेत, ते दगड उचलून तुम्ही साईटवर नेणार का? करायचं कन्स्ट्रक्शन? नाही, हे आपल्याला ग्राइंडरमध्ये टाकावं लागतात, मग ते बारीक सिमेंट तयार होतं. ठीक आहे. याची भरपूर डीपमध्ये प्रोसेस आहे. म्हणजे जसं सिमेंटचा कलर यावा याच्यासाठी आपण आयर्न ऑक्साईड मिक्स करतो. म्हणजे जसं सिमेंटचा सेटिंग टाइम वाढवावा याच्यासाठी आपण जिप्सम ॲड करतो. मग ते जसं जसं रेफरन्स येईल ना, तसं तसं मी तुम्हाला डीपमध्ये घेऊन जाणार आहे. बघा, आज तुम्हाला दिसूनच येईल, एक मटेरियल घ्यायचं, त्याला डीपमध्ये स्टडी आपण करणार आहोत. इतकंच आतापर्यंत लक्षात घ्या. सिमेंट इज अ मिक्सचर ऑफ कॅल्कॅरियस अँड आर्जिलॅशियस मटेरियल. कॅल्कॅरियस इज लाईम, चॉक, आणि अजून काय लिहिलंय? लाईम, चॉक आणि सिमेंट रॉक. ठीक आहे. आणि आर्जिलॅशियस म्हणजे काय असतं? सिलिका, ॲल्युमिना अँड अदर सम मटेरियल्स. सो या दोघांना मिक्सअप केलं की आपलं सिमेंट तयार होतं. ठीक आहे. चला, याचे डिग्री सेंटीग्रेड किती आहेत? 1400 ते 1500 डिग्री सेंटीग्रेड. आपल्याला सिमेंटचे काही एक्झाम्पल माहिती आहेत का? एक्झाम्पल्स ऑफ सिमेंट, JK सुपर सिमेंट आपण ऐकतो. अजून कोणता ऐकतो आपण? माझं आवडतीचं कोणतं आहे बरं? अंबुजा सिमेंट. नंतर अजून काय? अल्ट्राटेक सिमेंट, अल्ट्राटेक. ठीक आहे. ETC. याच्यामध्ये क्वेश्चन आला तर साधारण इथे क्वेश्चन येतो. इथे क्वेश्चन. ठीक आहे. हा क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉट इज द टेम्परेचर ऑफ हिटिंग फॉर द प्रोडक्शन ऑफ सिमेंट. सो इट इज नथिंग बट द 1400 to 1500 डिग्री सेंटीग्रेड. ठीक आहे. चला, आता बघूयात आपण सिमेंटला मस्तपैकी झूम करून बघायचं. बघा, आता मी मस्त तुम्हाला सांगतो. आता जी माहिती जनरली कोणत्या बुकमध्ये सापडत नाही, सापडली तर वेल अँड गुड. ओके. चला, आता सिमेंटचं तर मी सांगितलं की सिमेंट इज मेड अप ऑफ कॅल्कॅरियस अँड आर्जिलॅशियस मटेरियल. कॅल्कॅरियस काय, आर्जिलॅशियस काय हे आपण बघितलं. पण
सिमेंटमध्ये कोणकोणते प्रॉडक्ट ॲक्च्युअल मिक्स होतात, सिमेंटमध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, हे कोण सांगणार? मीच सांगणार. पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला सिमेंट असं डोळ्यांनी जे दिसतं ते बघितल्या तुम्हाला त्याचे इन्ग्रेडियंट दिसतात का? ते काय अशी एखादी काय म्हणतात, भेळ आहे का? भेळ की तुम्ही असं खाऊन बघितलं की अरे हा याच्यामध्ये आपल्याला याचा फ्लेवर लागतोय, त्याचा फ्लेवर लागतोय? नाही ना. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती पाहिजे की सिमेंटचे इन्ग्रेडियंट चेक कसे करतो आपण. सिमेंटमध्ये हा इन्ग्रेडियंट आहे, सिमेंटमध्ये तो इन्ग्रेडियंट आहे, हे आपल्याला कोणत्या इन्स्ट्रुमेंटनी कळतं? इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 3 इन्स्ट्रुमेंट आहेत, त्यांनी आपण इन्ग्रेडियंट चेक करतो सिमेंटचे. सगळ्यात पहिला इन्स्ट्रुमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट किंवा मशीन म्हणा, ठीक आहे, एक्स रे स्पेक्ट्रोमीटर. काय पहिलं इन्ग्रेडियंट, सॉरी पहिलं डिव्हाइस काय आहे? एक्स रे स्पेक्ट्रोमीटर. दुसरं काय आहे? स्पेक्ट्रोफोटोमीटर. स्पेक्ट्रोफोटोमीटर. तिसरं आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तिसरं काय आहे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. क्वेश्चन येतो की हाऊ वी कॅन अनालाइज द by which devices, by which machine we can see the ingredient of cement. So there are 3 types of machine available in the market. First is X-ray spectrometer, second spectrophotometer, and third electron microscope. या 3 मशिनीद्वारे आपण इन्ग्रेडियंट ॲनालिसिस करू शकतो सिमेंटचे. सिमेंट कसं तयार होतं, किती डिग्रीला तयार होतं, त्याच्यामध्ये कोणकोणते मटेरियल आपण यूज करू शकतो हे बघितलं. इन्ग्रेडियंट कोणत्या मशीनने चेक करतो हे आपण बघितलं. आता ॲक्च्युअल इन्ग्रेडियंट काय काय असतात सिमेंटमध्ये आपण बघूयात, ठीक आहे. चलो, हे नीट लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, स्पेक्ट्रोफोटोमीटर, एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर. मी कसं लक्षात ठेवलंय हे बघा, स्पेक्ट्रो आणि मायक्रोस्कोप. एक साधी गोष्ट सांगू का, आपण ज्या वेळेस एखादा मायक्रोस्कोप यूज करतो, तर मायक्रोस्कोप मधून आपल्याला अमिबा दिसतो. आपल्याला 7वीला धडा होता, अमिबा दिसतो. तर सिमेंट क्या चीज आहे, बरोबर ना. तर मायक्रोस्कोप हे तर सिमेंटचे इन्ग्रेडियंट बघायला यूजच होतो. त्याच्यामध्ये अगोदर इलेक्ट्रॉन लावा आणि 2 स्पेक्ट्रो, एक स्पेक्ट्रोफोटोमीटर आणि एक एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर. ओके, चलो चला आता आपण बघणार आहोत सिमेंट नावाची ही जी भेळ आहे, या भेळमध्ये आपण कोणते कोणते पदार्थ टाकल्यावर हे तयार होतात बघूयात आपण. सगळ्यात पहिला पदार्थ जसं मी सांगितला, कॅल्कॅरियस मटेरियल मध्ये मी लिहिला होता लाईम, बरोबर ना. मग लाईमच लिहून टाकू, ठीक आहे. दुसरा आहे सिलिका. ओके, लाईम, सिलिका. ॲल्युमिना, लाईम, सिलिका, ॲल्युमिना. आयरन ऑक्साइड, लाईम, सिलिका, ॲल्युमिना, आयरन ऑक्साइड. मॅग्नेशिया, मॅग्नेशिया, ठीक आहे. सल्फर ट्राय ऑक्साइड, सल्फर ट्राय ऑक्साइड अँड सॉल्ट्स. छान प्रकारे मीठ टाकायचं भेळीमध्ये, एकदम छान चव येते, ठीक आहे ना. बघा आता मजेदार आपल्याला शिकायचंय. मला फार आवडतं कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, सिमेंट सारखे सब्जेक्ट शिकवायला. एकदम डोकं थंड राहतं, कुठे काही कॅल्क्युलेशन नाही, काही नाही. बघा आता मस्त पैकी आयर्न ऑक्साइड, मॅग्नेशिया. ओके ओके ओके. आणि ना इथे सगळ्यात शेवटी एक जिप्सम एक लिहितो. जिप्सम, जिप्सम हे ऍड केलंच पाहिजे असं नाही बरं का, मी पहिलेच सांगतो. जिप्सम हे ऍड केलंच पाहिजे असं नाही. काही बुक मध्ये जिप्सम दिसेल, काही बुक मध्ये दिसणार नाही. याच्याबद्दल डिटेल स्टडी मी आता सांगणारच आहे तुम्हाला. चलो, लाईम, 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 लाईम. लाईमचा केमिकल फॉर्म्युला आहे CaO, ठीक आहे. लाईमचा केमिकल फॉर्म्युला आहे CaO. सिलिका SiO2,
ॲल्युमिना Al2O3, आयन ऑक्साईड, आयनला काय म्हणतो आपण, Fe, सो Fe2O3, मॅग्नेशिया MgO, सल्फर ट्रायऑक्साईड SO3, सॉल्ट हे डिफाईन नसतात, आपले वेगवेगळे सोडियम सॉल्ट तयार होतात. सोडियम, मी इथं Na लिहितो हा, Na फॉर सोडियम सॉल्ट, किंवा पोटॅशियम, K फॉर पोटॅशियम. सोडियम अँड पोटॅशियम सॉल्ट हे तयार होतात ज्यावेळेस सिमेंटचं प्रोडक्शन होतं ना, आपण गरम करतो छानपैकी त्याच्यामध्ये सॉल्ट तयार होतात. तर हे पण इन्ग्रेडियंट सिमेंटमध्ये असतात. आणि लास्ट जिप्समचा काही फॉर्म्युला नाही, याला मी नंतर एक्सप्लेन करणार आहे. हे सध्यापुरतं तुम्ही विसरून जा जिप्सम, याला मला नंतर एक्सप्लेन करायचे. ठीक आहे, आपण कुठे होतो, आपण इथे होतो की सिमेंटचे इन्ग्रेडियंट काय असतात. सिमेंटचे इन्ग्रेडियंट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सिमेंटला छानपैकी असं तांदूळासारखं असं बाजूबाजूला करता का, असं नाही करत. जेव्हा आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, आपण फोटोमीटर, आपण एक्सरे स्पेक्ट्रोमीटर हे डिव्हायसेस यूज करतो, तर तिथे आपल्याला सिमेंटचे इन्ग्रेडियंट दिसतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, आपल्याला दिसतं लाईम, सिलिका, ॲल्युमिना, आयन ऑक्साईड, मॅग्नेशिया, सल्फर ट्रायऑक्साईड अँड सॉल्ट दिसतं. ठीक आहे, आता जर तुम्ही पुस्तक रेफर केलं ना, तर पुस्तकामध्ये अशी रेंज दिली, लाईमचा कंटेंट आहे 60 to 80% अशी रेंज दिली आहे बरं का. या प्रत्येकाची रेंज दिलेली आहे. जसं या सिलिकाची 10 ते 25% अशी रेंज दिली आहे. मी ही रेंज तुम्हाला लिहून देऊ शकतो, पण अननेसेसरीली मी डोक्याला त्रास तुमच्या देणार नाही. ठीक आहे, मी कसं लक्षात ठेवतो हे तुम्हाला इथे सांगून देतो. मला एक तुम्ही गोष्ट सांगा, लाईमची पर्सेंटेज तुम्हाला विचारलं तर तुम्हाला ही 60 ते 80 रेंज नाही लक्षात राहू शकत. पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला एकच ट्रिक सांगेन त्या पद्धतीने तुम्हाला हे लक्षात राहू शकतं. लक्षात राहीलच असं नाही, शेवटी एफर्ट्स महत्त्वाचे, थोडेफार एफर्ट्स घ्यावे लागतील. अभ्यास कमी करून जास्त आउटपुट देणं हे माझं काम आहे, पण अभ्यास जास्त करून कमी आउटपुट देणं हे चुकल्यानंतरच होतं. ठीक आहे, तर मला सांगायचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा, ही रेंज मी तुम्हाला सगळी लिहून देऊ शकतो, पण रेंज लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला एक जर मी आकडा सांगितला, सपोज 60%, आणि एक्झाममध्ये लाईमच्या समोर तुम्हाला कुठेतरी 65% वगैरे दिसत असेल, 70% वगैरे दिसत असेल, तर तुम्ही त्याला हमखास टिक मारू शकता. कारण व्हेरिएशन कसं येतं, एकीकडे 60 असतं, एकीकडे 6 असतं, एकीकडे 90 असतं. सो माझा आकडा जो आहे त्याच्या जवळपास तुम्हाला चेक करायचं फक्त. ठीक आहे, आता मी तुम्हाला याची रेंज लिहून देतो, रेंज काय काय असते बघा. आता लाईम, सिलिका, ॲल्युमिना, आयन ऑक्साईड यांची रेंज आपल्याला काय काय असते बघायची. लाईम हा सगळ्यात जास्त असतो सिमेंटमध्ये, तो साधारण 60% असतो. हे पर्सेंटेज आहे, टोटल अमाऊंटच्या 60% हा लाईम असतो. ॲल्युमिना हे 60%च्या 1/3 असतं. 1/3 किती झालं रे याचं, डिवायडेड बाय 3 किती, 20%. लाईम हा 60% असतो. सिलिका हा लाईमच्या 1/3 असतो. किती झालं याच्या 1/3, किती झालं, 60 बाय 1/3 इज इक्वल टू 20. चलो, ॲल्युमिनाला मी 10 आकडा देणार होतो, 10, पण हा 10% आकडा पुस्तकामध्ये नाहीये, तर मग याच्यासाठी आता थोडंसं 10हून कमी करायला 8%. ठीक आहे, 8%. चलो, आता छानपैकी काहीच बिनधास्त लिहायचं. 8, 6, 4, 3.5 आणि हे पॉइंटमध्ये असतात. पॉइंट साधारण किती, 0.4 वगैरे असं काहीतरी यांचं प्रमाण, 1.2%. यस, 1.2%. यस, हे सॉल्ट असतात. ठीक आहे, आता लक्षात कसं ठेवायचं त्याची ट्रिक आता तुम्हाला सांगतो. हा, लक्षात कसं ठेवायचं त्याची ट्रिक तुम्हाला सांगतो.
एक मिनिट मी ट्रिक कशी केली होती ट्रिक एकच मिनिट. म्हणजे कसं आहे, ती ट्रिक कळाली ना बिंदास्त आपल्याला करता येईल. यस या इथे सॉल्टला ना अल्कलीज लिहिले पुस्तकामध्ये, म्हणजे इथे ए येईल. ठीक आहे, अल्कलीज लिहिलंय, अल्कलीज. आणि हे जे सॉल्ट आहे सोडियम अँड पोटॅशियम हे आहेतच, पण जर कुणाला केमिकल फॉर्म्युला विचारला तर इथे असतं Na2O आणि K2O. ठीक आहे, चलो. आणि याचं पर्सेंटेज 1.2 जे सांगितले ते तेवढंच आहे बरं का. तर हे जे पर्सेंटेज दिलंय, आता मी हे लक्षात कसे ठेवायचे सगळे तुम्हाला सांगतो. 1-2 मिनिटं वेळ जाईल, पण त्याच्यातनं आउटपुट येईल, कारण हे प्रश्न विचारतात, सिरियसली विचारतात. बघा उघडून तुम्ही पेपर. तर हे लक्षात कसं ठेवायचं, आता मी कसं लक्षात ठेवतो की LSAIM आणि SA, लेस एम सक्सेस ऑलवेज. काय, लेस एम सक्सेस ऑलवेज. जेव्हा आपलं एमच लहान असेल, माझं एम जर आज असेल मी घरी जाऊन मला जेवण करायचंय, करणारच आहे तुम्ही, कारण ते छोटंसं एम आहे की तुम्हाला घरी जायचंय आणि जेवण करायचंय. सो लेस एम सक्सेस ऑलवेज. सर इथे काय त्याचा यूज आहे, हे लेस एम सक्सेस ऑलवेज. ठीक आहे, हा असं आहे का ते. L फॉर लाईम, S फॉर सिलिका, A फॉर ॲल्युमिना, I फॉर आयर्न ऑक्साईड, M फॉर मॅग्नेशिया, S फॉर सल्फर ट्रायऑक्साईड, A फॉर अल्कलीज. चला, हे नावं तर मला लक्षात राहिले. आता मी काय करणार, इकडे येणार पर्सेंटेजवर. मग मी काय करणार, पर्सेंटेजवर मला एवढं माहिती आहे बाबा की लाईमचं पर्सेंटेज ना आमच्या सरांनी सांगितले खूप जास्त असतं. मग ते किती जास्त असतं, 60% आकडा लक्षात ठेवा. 60च्या 1/3 केलं 20 नंतर 10 वर मला यायचं होतं, पण मी 10हून थोडंसं कमी घेतलं. किती घेतलं, 8, 6, 4. मग आता 2 नाही करावं वाटलं मला, कारण 2 खूपच कमी झालं. या सल्फर ट्रायऑक्साईडचं 2% फार कमी झालं, म्हणून मी याला 4 नंतर 3.5 लिहिलं. आणि 3.5 नंतर सॉल्टचे और अल्कलीचं पर्सेंटेज असतं 1.2. तर अशा प्रकारे हे इन्ग्रेडियंट आपल्याला एक्झाममध्ये विचारतात. आणि इन्ग्रेडियंट हे पर्सेंटेज विचारतात की सिमेंटच्या इन्ग्रेडियंटमध्ये लाईमचं पर्सेंटेज काय असतं. ठीक आहे, सिमेंटच्या इन्ग्रेडियंटमध्ये लाईमचं पर्सेंटेज असतं 60%, सिलिकाचं असतं 20, ॲल्युमिनाचं 8, आयर्न ऑक्साईडचं 6, मॅग्नेशियाचं 4%, सल्फर ट्रायऑक्साईडचं 3.5%, अल्कलीचं 1.2%. ओके, याचा स्क्रीनशॉट मारा बरं, जरा रब करतो आता मी. चलो जाने का आगे. बघा आता मी इतकाच खोडतो, कारण तुम्हाला ॲडिशनल माहिती द्यायची आहे मला. कसं आहे, एक तुम्ही हा घेतला ना मटेरियल, त्याचा पूर्ण फडशाच पाडून टाकायचा. त्याच्याबद्दल कसेही उलटे पालटे क्वेश्चन येऊ द्या, त्याच्या तुम्हाला आलेच पाहिजे आन्सर. अशा प्रकारे मी हा सब्जेक्ट घेणार आहे. ठीक आहे, कसेही क्वेश्चन येऊ द्या याच्यात, कारण मी सिमेंटला जर एवढं डीपमध्ये शिकवलं, काय विचारणार आहे MPSC. सिमेंटचा पूर्ण तुम्ही PhD करून घेतो ना तुमच्याकडनं मी, म्हणजे सिमेंटच नाही, मटेरियल प्रत्येकच. आता मी काय सांगतो नीट लक्ष द्या. लाईम, हे लाईम काय कॉज करतं हे इथे मी लिहितो. सिलिका काय करतं, ॲल्युमिना काय करतं, आयर्न ऑक्साईड काय करतं, मॅग्नेशिया काय करतं, सल्फर ट्रायऑक्साईड काय करतं, अल्कलीज काय करतं. लाईम गिव्ज स्ट्रेंथ. लाईम गिव्ज स्ट्रेंथ टू द कॉन्क्रीट. जी सिमेंटला बाइंडिंगची जी स्ट्रेंथ येते, बाइंडिंग प्रॉपर्टी जी येते, ही जनरली स्ट्रेंथ जी येते, सिमेंटियस प्रॉपर्टी म्हणतो आपण त्याला, ही येते
कुणामुळे? लाईममुळे. ठीक आहे, लाईममुळे स्ट्रेंथ प्रोव्हाइड होते सिमेंटला. सिलिका काय करतं? सिलिका हे त्याच्या सेटिंग टाइमवर काम करतं. सेटिंग टाइम, सिमेंटचा सेटिंग टाइम काय असतो? म्हणजे सिमेंटला सेट होण्यासाठी लागणारा वेळ. सिलिका कंटेंट तुम्ही वाढवला तर तुमचा सेटिंग टाइम वाढतो. सिलिका कंटेंट वाढवला तर सेटिंग टाइम, बरं इथं लिहू का? कंटेंट वाढवला तर सेटिंग टाइम वाढतो. ठीक आहे, इथे मी रिमार्क म्हणून लिहितो, रिमार्क, आणि इथं लिहितो प्रॉपर्टी. म्हणजे काय म्हणायचंय मला? सपोज मी लाईम घेतलं तर लाईम काय काम करतं सिमेंटमध्ये? स्ट्रेंथ देण्याचं काम करतं. ठीक आहे, याचा रिमार्क काहीच नाही. लाईम वाढवला स्ट्रेंथच वाढणार आहे. ठीक आहे, सो कंटेंट वाढवला, इथं स्ट्रेंथ वाढणार, स्ट्रेंथ वाढणार. ठीक आहे, आता या सिलिकावर, सिलिका हे सेटिंग टाइम वाढवण्याचं काम करतं. सिलिका कंटेंट जर वाढवला तर तुमचा सेटिंग टाइम वाढतो. म्हणजे सिमेंटचा इनिशियल सेटिंग टाइम आणि फायनल सेटिंग टाइम हे 2 टाइम असतात. हे आपल्याला पुढे टेस्टमध्ये बघायचंच आहे. एवढंच लक्षात ठेवा, सिमेंटचा इनिशियल सेटिंग टाइम हा 30 मिनिट असतो आणि फायनल सेटिंग टाइम हा असतो 10 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त, जर तुम्ही वेगळ्या कोणत्या प्रकारचं सिमेंट वापरला असेल. जनरल ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट असेल तर 30 मिनिट इनिशियल सेटिंग टाइम, फायनल सेटिंग टाइम 10 तास. तर जर त्याच्यामध्ये तुम्ही सिलिका जास्त ऍड केला, जसं भेळमध्ये कोणाला कोथिंबीर जास्त लागते ना, तसं तुम्ही सिलिका जास्त ऍड केला, कंटेंट जास्त केला सिलिकाचा ऍड, तर तुमचा सेटिंग टाइम वाढणार. म्हणजे जो 30 मिनिट होता तो 40 मिनिट होईल, असं काहीतरी होईल. ॲल्युमिना, ॲल्युमिना काय करतं? पुन्हा सेटिंग हे स्ट्रेंथ देण्याचंच काम करतं. ॲल्युमिना काय करतं? स्ट्रेंथ देण्याचंच काम करतं. या ॲल्युमिनामुळे काय होतं? फ्लॅश सेट नावाचा प्रकार होतो. फ्लॅश सेट, नीट लक्ष द्या. ॲल्युमिना मी काय म्हणलं आता? ॲल्युमिनामुळे सुद्धा सिमेंटला स्ट्रेंथ मिळते, पण मेन प्रॉपर्टी काय आहे ॲल्युमिनाची? फ्लॅश सेट. म्हणजे पटकन आपलं सेट होऊन जातं सिमेंट. म्हणजे आता टाकलं आणि सेट झालं. मग त्यांनी काय होतं? तुमचं हीट ऑफ हायड्रेशन फार वाढतं. सो फ्लॅश सेट आणि स्ट्रेंथ, स्ट्रेंथ या दोन्ही प्रकार कुठे येतं? फ्लॅश सेट हा जो प्रकार आहे आणि स्ट्रेंथ देण्याचा हा जो प्रकार आहे, हा ॲल्युमिनामध्ये बघायला मिळतो. फ्लॅश सेट म्हणजे कळालं? इमिजिएट सेटिंग. सिमेंट टाकलं की ते सेट व्हायला चालू होऊन जातं. हे कधी होतं? ज्यावेळेस तुम्ही ॲल्युमिनाचा कंटेंट वाढवला त्यावेळेस फ्लॅश सेट होतं. चल पुढे, आयर्न ऑक्साईड. आयर्न ऑक्साईडचं काय आहे? आयर्न ऑक्साईड जनरली गिव्ज कलर, कलर टू द सिमेंट. सिमेंटचा कलर हा कसा असतो माहिती तुम्हाला? सर सिमेंटचा कलर कसा असतो? आम्हाला ग्रे दिसतो. एक्झाम मध्ये ऑप्शन असणार तुम्हाला, व्हॉट इज द कलर ऑफ सिमेंट. एवढे बारीक क्वेश्चन येतात ना की आपल्याला कळत नाही, अरे असे इतके चिंदी क्वेश्चन का विचारले. पण ते चिंदी क्वेश्चन नसतात, ते क्वेश्चन ज्याचा बारीक अभ्यास असतो ना त्यालाच येतात. सिमेंटचा कलर ग्रे नसतो, तो असतो ग्रीनिश ग्रे. काय असतो? ग्रीनिश ग्रे. तर हा ग्रीनिश ग्रे कलर जो येतो ना तो जनरली येतो आयर्न ऑक्साईडमुळे. सो आयर्न ऑक्साईड गिव्स कलर टू द सिमेंट. मॅग्नेशिया, मॅग्नेशिया क्रिएट्स अनसाउंडनेस, अनसाउंडनेस टू द सिमेंट. सिमेंटमध्ये जो अनसाउंडपणा येतो म्हणजे काय? अनसाउंडपणा म्हणजे थोडंसं हीट केलं तर एक्सपांड, आणि हीट नाही, हीट केलं तर एक्सपांड नाही, हीट दिली की लगेच शॉर्ट होऊन, श्रिंकेज होऊन क्रॅक्स फॉर्म होणे, आणि हीट नाही दिली त्याला की एकदम आहे तसं त्या स्थितीत राहणे. सर नाही कळालं मला, परत सांगा. हे बघा तुम्हाला सांगतो, साऊंडनेस काय असतं हे तुम्हाला सांगतो, मग अनसाउंड तुम्हाला कळूनच जाईल. एखादं मटेरियल साऊंड म्हणजे काय? एखादं मटेरियल साऊंड म्हणजे की तुम्हाला त्या मटेरियलला हीट दिली की लगेच ते हीट अब्सॉर्ब करून काहीतरी रिझल्ट प्रोव्हाइड करतं. हीट नाही दिली तर हीट अब्सॉर्ब न होता रिझल्ट करतं. एक्झाम्पल, स्लॅब कास्ट केलं
स्लॅब कास्ट केल्यानंतर त्याला थोड्या वेळाने क्रॅक येतात, बरोबर ना? आणि जर ते क्रॅक नाही आले तर साऊंडनेस त्याचा कमी आहे. ठीक आहे, बरं जाऊ द्या. आता तुम्हाला अवघड एक्झाम्पल कशाला देऊ मी. हे बघा, साऊंड आणि अनसाऊंड मध्ये एवढाच फरक सांगतो. हीटचा फरक असतो. हीट दिली, इमिजिएट रिॲक्शन झाली तर साऊंड, आणि इमिजिएट रिॲक्शन नाही झाली तर अनसाऊंड. ठीक आहे, अनसाऊंड म्हणजे सिमेंटचं जे एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होतं ना, ते होत नाही इतक्या लवकर, इतक्या सहजासहजी एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्शन होत नाही. जाऊ द्या ना, एवढ्या डीपमध्ये आपल्याला काय करायचं समजून. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की मॅग्नेशियाचं जर पर्सेंटेज वाढवलं तर इट क्रिएट्स द प्रॉपर्टी ऑफ अनसाऊंडनेस. तुम्हाला हे येणार आहे, अनसाऊंडनेस म्हणजे काय हे नाही येणार, तरी पण तुम्हाला सांगून ठेवलं. जर तुमच्या डोक्यात साऊंडनेस जात नसेल तर हे लक्षात ठेवा की मॅग्नेशिया हे अनसाऊंडनेस क्रिएट करतं. तरी पण माझ्या मताने तुम्हाला मी परत एकदा सांगतो, अनसाऊंडनेस म्हणजे हीट प्रोव्हाइड केली किंवा हीट काढून घेतली की ते किती रिॲक्ट होतं. म्हणजे हीट प्रोव्हाइड केल्यावर लगेच काहीतरी रिझल्ट दिसेल, हीट काढून घेतल्यावर लगेच काहीतरी रिझल्ट दिसेल. हा जर लगेच रिझल्ट दिसत असेल तर ते झालं अनसाऊंड. लगेच रिझल्ट दिसणे अनसाऊंड, आणि थोड्या वेळात आरामात दिसणे इज साऊंड. ठीक आहे, सो ह्याला फार टेन्शन येतं. हीट मिळाली की टेन्शन, काढून घेतली की टेन्शन. हे कशामुळे होतं? मॅग्नेशियाच्या इफेक्टमुळे. सो मॅग्नेशियाचं पर्सेंटेज वाढलं तर अनसाऊंडनेस क्रिएट होतो. कोणामध्ये? सिमेंटमध्ये. सल्फर ट्रायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड सुद्धा अनसाऊंडच करण्याचं काम करतं. ठीक आहे, सल्फर ट्रायऑक्साईड सुद्धा अनसाऊंडच करण्याचं काम करतं. अल्कलीज क्रिएट एफ्लोरन्स. एफ्लोरन्स कळतं तुम्हाला? एफ्लोरन्स काय असतं? सिमेंटचा एखादा तुम्ही ब्लॉक केला, एक चौकोनी जर ब्लॉक केला, तो तुम्ही ब्लॉक केल्यानंतर 24 तास पाण्यामध्ये ठेवला, बाहेर काढला, त्याच्यावर असं मिठासारखं दिसतं तुम्हाला, मिठासारखं पांढरे पांढरे डाग आलेले आहेत. त्या पांढऱ्या पांढऱ्या डागला म्हणायचं एफ्लोरन्स. जर हे तुमचं अल्कलीचं पर्सेंटेज वाढलं देन इट क्रिएट द एफ्लोरन्स. ठीक आहे, मी काय सांगितलं, मी आतापर्यंत काय सांगितलं, एक थोडक्यात याचा शॉर्ट रिव्ह्यू सांगतो. मी काय सांगितलं की सिमेंटमध्ये हे घटक असतात बाबा. तर हे घटक काय क्रिएट करू शकतात? हे बघा, लाईम वाढवला स्ट्रेंथ मिळणार, सिलिका वाढवला सेटिंग टाइम इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार, सिलिका कमी केला सेटिंग टाइम कमी. इट प्रोव्हाइड द स्ट्रेंथ टू द सिमेंट, म्हणजे दोन्ही करतो काम. तो फ्लॅश सेट पण करतो आणि स्ट्रेंथ पण देतो. आयर्न ऑक्साईडमध्ये कलर मिळतो सिमेंटला, मॅग्नेशियामुळे अनसाऊंडनेस क्रिएट होतो. सल्फर ट्रायऑक्साईड सुद्धा अनसाऊंडनेसच क्रिएट करतो. अल्कलीज हा एफ्लोरन्स क्रिएट करतो इन द सिमेंट. सो आतापर्यंत आपण सिमेंट बघितलं, कसं तयार होतं बघितलं, किती टेम्परेचरला होतं बघितलं आपण. त्याच्यानंतर इन्ग्रेडियंट्स कोणत्या मशीननी चेक करतो हे बघितलं. इन्ग्रेडियंट्स बघितले, त्याचं पर्सेंटेज बघितलं. त्याच्यानंतर या इन्ग्रेडियंटचं काम काय असतं ते बघितलं. याचं स्क्रीनशॉट मारा, मग पुढे जाऊ आपण. आता एक काम करतो मी. आता माझ्याजवळ ना 2 ऑप्शन आहेत. या सिमेंट बद्दल मला अजून तुम्हाला काय काय सांगायचंय. एक बोगस कंपाऊंड, याला मी लाड आणि बोग्स म्हणतो. बोक्स नाव आहे त्याचं, बोक्स. मी त्याला लाड आणि बोगस म्हणतो. ठीक आहे, तर हे बोक्स कंपाऊंड एक आपल्याला बघायचंय, आणि दुसरं
टेस्ट ऑन सिमेंट बघायचे. तर हे बोक्स कंपाऊंड कसं आहे माहिती का, जरा या बोक्स कंपाऊंडला छान आरामात शिकवावं लागेल तुम्हाला. टेस्ट मधला एक प्रकार आज तुम्हाला सांगतो, मग आपण स्टॉप करूयात. म्हणजे मी पहिल्यांदा टेस्ट घेईल आणि मग बोक्स कंपाऊंड घेईल. ठीक आहे, ओके. चला टेस्ट बघूयात आपण. टेस्ट ऑन सिमेंट. टेस्ट ऑन सिमेंट. टेस्ट सिमेंटवर दोन प्रकारच्या असतात. एक असते फिजिकल टेस्ट, फिजिकल, यालाच फील्ड टेस्ट सुद्धा म्हणतात. फील्ड टेस्ट जनरली हा शब्द तुम्हाला सापडेल. आणि दुसरी असते केमिकल टेस्ट. केमिकल, यालाच काय म्हणतात, लॅब टेस्ट. ठीक आहे, हा शब्द तुम्हाला बुकमध्ये सापडेल. पण तुम्हाला सगळंच माहिती असावं, हे फिजिकल म्हणजे फील्ड टेस्ट, केमिकल म्हणजे लॅब टेस्ट. दॅट्स वाय मी ह्या दोन्ही तुम्हाला नावं सांगून दिली. आता या फील्डवर आपण सिमेंटची टेस्ट कशी घेतो हे आपल्याला बघायचंय. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण लॅब टेस्ट बघणार आहे, ॲज वेल ॲज आपण काय बघणार आहे, बोगस कंपाऊंड बघणार आहे. काय, बोगस कंपाऊंड. सो आज आपण फिजिकल टेस्ट मधल्या, फिजिकल टेस्टलाच फील्ड टेस्ट म्हणतात, हे फील्ड टेस्ट आज आपण बघणार. खूपच मजेदार आहे हे. आज तुम्ही शिकताल पण तुम्हाला जन्मभर हे लक्षात राहील, याची मी गॅरंटी देतो. बघा आता, चलो कोणकोणत्या फील्ड टेस्ट असतात इथे लिहितो छानपैकी मी. फील्ड टेस्ट, फील्ड, अरे FIELD बरोबर ना, जाऊ द्या ना, स्पेलिंगचं काय टेन्शन घेता. FIELD मला नाही माहिती हा, स्पेलिंग जाऊ द्या. फील्ड टेस्ट, फील्ड टेस्ट, यार छान अक्षर काढतो. मला का कन्फ्यूज होतंय फील्डचं स्पेलिंग, जाऊ दे, मी सोपा मार्ग निवडतो. फिजिकल टेस्ट ऑन सिमेंट. फिजिकल टेस्ट ऑन सिमेंट. आता फिजिकल टेस्ट कोणत्या कोणत्या आपण चेक करतो. या फिजिकल टेस्ट या डायरेक्टली ऑन साईट असतात बरं का. ऑन साईट या टेस्ट कॅल्क्युलेट होतात. ठीक आहे, आता मला ना सिमेंटची क्वालिटी चेक करायची आहे. ऑन साईट मी काय करणार, पुन्हा सांगतो, साईटवर आहे मी, साईट इंजिनियर, मला सिमेंटची क्वालिटी चेक करायची आहे, तर मी काय करणार. सो दिस इज नथिंग बट द फील्ड टेस्ट ऑर फिजिकल टेस्ट. सिमेंटवर काय, सॉरी, साईटवर तुम्हाला काय दिसणार, सगळे असे पोते 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 पडलेले दिसणार. ठीक आहे, पोते बघितले तुम्ही, बघितलं असं कडेला उभा राहून छानपैकी पोते बघितले. त्या तिथल्या एखाद्या माणसाला म्हणायचं, अरे एक पोतं काढून दे. शक्यतो वरचं नाही घ्यायचं, खालचं नाही घ्यायचं, मधलं जर निघत असेल घ्यायचं. कंपल्शन नाही, मी सांगतो असं करा, इमॅजिन होईल, लक्षात राहील. सो कुणाला तरी सांगायचं, अरे ते मधलं पोतं काढून दे. पोतं काढलं त्यांनी बाहेर. ठीक आहे, पोतं काढल्यानंतर सगळ्यात पहिले काय बघणार मी बघणार याला स्टिचेस बरोबर आहेत का, कुठे फाटलेलं वगैरे आहे का हे पोतं, नाही. सो सगळ्यात पहिले मी काय ओव्हरलुक केलं, स्टिचेस. ठीक आहे, स्टिचेस बघितले. हा चला बाबा, याला एकदम मशीन स्टिचेस छान दिलेत, एकदम मस्त आहे, पोत्यावर स्टिचेस वगैरे एकदम छान आहेत, कुठेही फाटलेलं नाहीये. सो स्टिचेस सगळ्यात पहिल्यांदा चेक केले. स्टिचेस केल्यानंतर, बघितल्यानंतर मी काय बघणार, याच्यावर IS मार्क आहे का, IS स्टँडर्ड आहेत का. ठीक आहे, चला मग मी या पोत्याला उलट पालट करून बघितलं, त्याच्यावर ISI मार्क आहे का हे बघितलं. ठीक आहे, ओके, दिसला मला ISI मार्क. चला पुढे पुढे मी काय करू, पुढे मी बघणार की या पोत्यावर सिमेंटची मॅन्युफॅक्चरिंग डेट काय, मॅन्युफॅक्चरिंग अँड एक्सपायरी डेट. मॅन्युफॅक्चरिंग अँड एक्सपायरी डेट मी चेक करणार. ओके, चला मॅन्युफॅक्चरिंग आत्ताच झालेली, एक्सपायरी अजून आहे वर्षभरानंतर. ओके, एवढं सगळं छान आहे. आता काय करणार, तुम्ही हे स्टिचेस फाडणार, म्हणजे सिमेंटचं पोतं कट करणार. तुम्ही केलं कट,
कट केल्या केल्या छानपैकी बघायचं बरं सिमेंटमध्ये. सिमेंटमध्ये बघितल्यावर तुम्हाला काय दिसणार? अरे सिमेंट दिसतंय. सिमेंटचा कलर तुम्हाला बघायचा आहे. सो सिमेंटचा कलर बघितल्यानंतर तो तुम्हाला ग्रीनिश ग्रे दिसला पाहिजे. काय दिसला पाहिजे? ग्रीनिश ग्रे. ठीक आहे. सिमेंटचा कलर तुम्ही बघितल्यावर तो तुम्हाला ग्रीनिश ग्रे दिसला पाहिजे. काळपटही नाही दिसला पाहिजे, पांढराही नाही दिसला पाहिजे. पांढरा दिसला याचा अर्थ आयर्न ऑक्साईडची कमतरता आहे, नाही दिसला पाहिजे. एकदम काळपट दिसला तर आयर्न ऑक्साईड जास्त झालं. सो कलर तुम्हाला तिथे ग्रीनिश ग्रे दिसला पाहिजे. ठीक आहे. अजून मी सिमेंटला हातही नाही लावला बरं. मी फक्त वर बघतोय स्टिचेस आहेत का, ISI मार्क आहेत का, त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आहे, ओपन केल्यानंतर त्याचा कलर कसा आहे, ग्रीनिश ग्रे आहे का. आणि अजूनच न हात लावता मला अजून एक बघायचंय, तुम्हाला ते पोतं फाडल्यानंतर वर काही गोळे गोळे दिसत आहेत का हे बघायचंय. लम्प्स दिसत आहेत का हे बघायचंय तुम्हाला. लम्प्स म्हणजे मी आतापर्यंत कुठेही सिमेंटला हात लावलेला नाही. हात न लावता मी पोतं घेतलं, स्टिचेस बघितले, ISI मार्क बघितला, मॅन्युफॅक्चरिंग डेट बघितली, फाडल्यानंतर कलर बघितला आणि लम्प्स आहेत का चेक केले. सो या 5 टेस्ट मी पहिल्या बिना हात लावता चेक केल्या. पुढे 6वी टेस्ट. आता तुम्हाला हात घालावा लागेल बरं का. असा मस्तपैकी हात असा ओपन करायचा आणि तो घालायचा सिमेंटच्या पोत्यामध्ये. ठीक आहे. सिमेंटच्या पोत्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही हात घातला तर त्यावेळेस तुम्हाला कूल लागलं पाहिजे, थंड लागलं पाहिजे. बर्फासारखं नाही बरं का. गरम नाही लागलं पाहिजे, म्हणजे थोडंफार थंड नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक जे टेम्परेचर आहे तसं सिमेंट लागलं पाहिजे. सिमेंट जर का तुम्हाला गरम लागलं याचा मिनिंग काय झाला? त्याच्यामध्ये पाणी मिक्स झालंय. कारण पाणी जर मिक्स झालं तर काय होणार? हीट ऑफ हायड्रेशन. हीट ऑफ हायड्रेशन म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला गरम गरम लागणार सिमेंट, छान एकदम पोळीसारखं. तर जर गरम लागलं तुम्ही डिस्कार्ड करून देणार, आणि जर आहे त्या टेम्परेचरमध्ये लागलं, ओके चला पुढे. मग काय करणार? हात घातलेलाच आहे तुम्ही, छानपैकी सिमेंट चेक करा कसं लागतंय. गारगार लागतंय. गारगार त्याच्यासोबत मऊ मऊ पण लागलं पाहिजे. म्हणजे काय? सिल्की. सो नेक्स्ट टेस्ट, ज्यावेळेस तुम्ही हात घालता पहिले थंड लागलं पाहिजे, नंतर ते सिल्की म्हणजे स्मूथ सिल्की लागलं पाहिजे. तिथे कुठेही लम्प्स दिसले नाही पाहिजे, एकदम स्मूथ सिल्की लागलं पाहिजे. ठीक आहे. आता काय करणार? हात बाहेर काढणार. मग हात बाहेर काढता काढता मला एक फार घाण सवय, मी घेतो हात बाहेर काढता काढता सिमेंट असा हातात घेतो. रंगपंचमीला कसा उधळतो आपण रंग असा हवेमध्ये, तर तसाच उधळायचा, फक्त तो पाण्याच्या सरफेसवर उधळायचा. घेतला असा सिमेंट आणि सिमेंट उधळलं. एक बादली आहे, एक बादली पाण्याने भरलेली बादली, त्याच्यामध्ये हे सिमेंट घेतलं, फाडकन फेकून दिलं. तर हे फेकून दिल्यानंतर सिमेंट हे तुमच्या पाण्यावर काय होतं? तरंगतं की खाली जातं हे तुम्हाला चेक करायचंय. ठीक आहे. सिमेंट हे पाण्यावर तरंगतं की खाली जातं, और गो डाऊन. सिमेंट हे पाण्यावर तरंगतं की खाली जातं हे तुम्हाला चेक करायचंय. ठीक आहे. नेक्स्ट, आता पाण्यावर तरंगतं खाली जातं हे तुम्ही इथून चेक करणार. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करणार? तुम्ही एक प्लेट घेणार. ठीक आहे. प्लेट घेणार. प्लेटवर तुम्ही काय करणार? सिमेंटची पेस्ट. प्लेटवर एक प्लेट घेतली, या प्लेटवर, प्लेट आपली नॉर्मल प्लेट, या प्लेटवर तुम्ही सिमेंटची पेस्ट करणार. म्हणजे थोडं सिमेंट घ्यायचं, पाणी टाकायचं, सिमेंट तयार झालं की त्याचा एक चौकोन तयार करायचा. हे बघा, मी तुम्हाला टॉप व्ह्यू दाखवतो. ही झाली प्लेट. इथे मस्तपैकी सिमेंटचा एक चौकोन तयार करायचा आणि हा चौकोन थोडासा सेट झाल्यानंतर ठेवायचा पाण्यामध्ये. किती तासासाठी? 24 आवर्ससाठी पाण्यामध्ये ठेवल्यानंतर हा जो तुम्ही चौकोन तयार केलेला आहे, हा चौकोन तुमचा विरघळला नाही पाहिजे. काय नाही पाहिजे? विरघळला नाही पाहिजे पाण्यामध्ये. जर तो विरघळला तर सिमेंट फेकून द्यायचं, नाही विरघळला तर सिमेंट आहे तसं ठेवायचं.
ठीक आहे, एकदा याचा स्क्रीनशॉट मारा बरं, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो मग स्टॉप करूया. चला, मारला स्क्रीनशॉट, मारला का? चल, काय सांगितलं तुम्हाला, एकदा रिवाइज देतो करून. फिजिकल टेस्ट आपण बघतोय सिमेंटच्या. फिजिकल टेस्टमध्ये आपण बघितलं, सगळ्यात पहिले स्टिचेस चेक केले, बॅगचे कोणतीही रॅन्डम बॅग घेतली, स्टिचेस चेक केले, ISI मार्क चेक केला, मॅन्युफॅक्चरिंग अँड एक्सपायरी डेट चेक केली, कलर चेक केला ग्रीनिश ग्रे, लम्स चेक केले, कुठं काही लम्स आहेत का हे बघू ना, हात लावून नाही, हात लावून इथे बघणार आहे आपण. लम्स वर काही दिसत आहेत का? चला, बघण्याच्या टेस्ट संपल्या, म्हणजे या डोळ्याच्या टेस्ट संपल्या आपल्या. डोळा कसा असतो? असाच असतो. हा, या डोळ्याच्या टेस्ट आपल्या या सगळ्या इथंच आहे, म्हणजे बघूनच मी सगळं करणार. हे काय डोळा आला नाही, लिहितो इथं डोळा. नुसतं बघून करायच्या टेस्ट या सगळ्या आहेत. हे 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 या सगळ्या नुसतं डोळ्यांनी बघून करायच्या टेस्ट आहेत. हात घातल्यानंतर तुम्हाला सिमेंट हे कूल लागलं पाहिजे. गरम असलं तर सिमेंट फेकून द्यायचं. सिल्की लागलं पाहिजे, म्हणजे स्मूथ लागलं पाहिजे. जर सिल्की नाही लागलं, लम्स असले, फेकून द्यायचं, काही कामाचं नाही. ते फ्लोट किंवा डाऊन जातंय का ते चेक करायचं. सिमेंट जर पाण्यावर तरंगलं तर ते ऍक्सेप्ट करायचं, आणि सिमेंट जर पाण्याच्या खाली गेलं याचा अर्थ काय आहे, त्याच्यामध्ये जे लार्जर पार्टिकल आहे त्याचं वेट जास्त झालंय, असं सिमेंट काही कामाचं नाही. का काही कामाचं नाही? उद्या चालून तुम्ही त्याचं पेस्ट तयार केलं तर पेस्टमध्ये काय होईल, ब्लिडिंग आणि सेग्रिगेशन होईल, म्हणजे सेपरेट आउट होतील मटेरियल. सो आपल्याला असे पार्टिकल खाली जाणारं जर सिमेंट असेल तर ते आपल्याला रिजेक्ट करायचं आहे. आणि जर फ्लोट होणारा असेल, म्हणजे असा गुलाल सारखा तुम्ही उधळला बादलीवर, बादलीच्या सरफेसवरच ते राहिलं पाहिजे. असं हाताने ढकलून नाही बघायचं, असं गुलाल उधळल्यानंतर बघायचं फक्त की ते सरफेसवर राहते का खाली जाते. मॅक्सिमम अमाऊंट ही त्याच्या सरफेसवर राहिली तर ते आपलं आवडतीचं सिमेंट. खाली गेला की त्याला म्हणायचं जा बाबा घरी जा. नंतर काय, 24 आवर्स हा काय कन्सेप्ट आहे, एक प्लेट तयार केली छान, आपल्या काजू कतली सारखा एखादा चौकोन केला. काजू कतली त्या पतंगाच्या आकाराची असते, चौकोन केला. चौकोन केल्यानंतर तुम्हाला त्याला थोडं सेट होऊ द्यायचं. 24 तास पाण्यात ठेवायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं, एका प्लेटवर सिमेंटची पेस्ट तयार करायची. पेस्ट करून त्याचा एक चौकोन तयार करायचा. चौकोनला पहिले सेट होऊ द्यायचं. सर किती वेळ? 30 मिनिटं. इनिशियल सेटिंग टाइम 30 मिनिटं. मस्तपैकी चौकोन तयार केला, सेट होऊ दिलं, मग त्याला ठेवलं पाण्यामध्ये 24 तासासाठी. जर तो चौकोन डॅमेज झाला, त्याच्या कडा बिडा तुटल्या उद्या 24 तासापर्यंत, बिंदास सिमेंट फेकून द्यायचं. आणि जर तो आहे तसा छान राहिला तर त्याला आपण यूज करू शकतो. तर या झाल्या आपल्या फिजिकल टेस्ट ऑन सिमेंट. होप तुम्हाला आज जे शिकवलं ते एकदम डोक्यात स्ट्रेट फॉरवर्ड गेलं असेल. लिहून घेत जा. हे जे शिकवतो हे फळ्यावरचं तुम्हाला क्लिक होईल केव्हा, ज्यावेळेस तुम्ही लिहून घेताल त्यावेळेस. ओके, चला. This is all about the today's lecture. Thank you.